त्यागताना दिसतोय श्लोतर संघ. त्यांना देखील माहिती की हा मॅच जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. सर्वच मॅच महत्त्वाचे असतात, मात्र आपण मॅच जर बघितला तर आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आहे. सलामीची जोडी पुन्हा एकदा आपण पाहतोय अमित आणि उदय. अमित याने खूप चांगला परफॉर्मन्स आज दाखवलेला आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफूट वर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. गावती स्पोर्ट शिलोतर ए आणि चिंतामणी 11 उमेला फाटा. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चेंडू गॅप मध्ये आपण पाहतोय. शतरक्षक अप्रतिम, सुपर्ब. काय चांगली शतरक्षण झालेला आहे. डायरेक्ट हिट. यस नो वेट कॉम्बिनेशन जुळलेलं नाही आहे. आणि बघा विशाल होता तिकडे. विशालाने खूप चांगले शतरक्षण केलेलं आहे. आणि आपण पाहतो ह्या शिलोतर संघ पूर्णपणे गॅप पाहतो गेम प्लॅनिंगने हा मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. बघा ज्या प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलेली आहे, स्ट्रॅटेजी आखलेली आहे. त्यांना देखील माहिती आहे की अमित त्याचा तो स्ट्रॉंग झोन आहे. जास्तीत जास्त रिव्हर्स फटके त्या क्षेत्रामध्ये त्यांनी खेळलेले आहेत. तेच कारण एक शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. विशाल आपण पाहतोय आणि विशाल याने काय शतरक्षण केलेलं आहे. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल, मात्र चांगले शतरक्षण 100 त्याने चेंडूला फील्ड केलं आणि आपल्या संघासाठी धावा रोखल्या. एक धावा आली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय थोडासा मिसअंडरस्टँडिंग झाला होता. तेच कारण उदय गुण हा धावचीच्या सुरुवात बाद झाला. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते तो म्हणजे विशाल. अख्खोट्याचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन होता. कमी गतीचा हा चेंडू होता. अगोदरच मध्ये बॅट फिरली गेली. अमित त्याला असं वाटलं असेल की चेंडू थोडासा वेगाने येईल, मात्र चेंडू थोडासा कमी गतीने आला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. अवलेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये शतरक्षक आहे. एकदा कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल कारण प्रवीण याला हा चेंडू चांगल्या प्रकारे पकडता आला. फेकी चांगली झाली होती, मात्र चेंडू मध्ये थोडासा खाली राहिला. रेतिक होता त्या क्षेत्रामध्ये. 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले ते 4. बाउंड्री पंच थोड्याशा गाड्या थांबवा. आपल्याकडे अगोदरच वेल भरपूर कमी आहे, कारण जर वेल जर निघून गेला तर कदाचित आपल्याला बॅड लाईटचा सामना इथे करावा लागू शकतो. तर थोड्याशा 2 मिनिट आपण गाड्या थांबवा. षटक संपल्यानंतर विकेट पडल्यानंतर आपणच गाड्या पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अवलेस बघा खूप चांगला स्ट्रोक. शतरक्षक नाही आहे. फाईन लेगचा शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू पोहोचलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. हा तो खनखनी चौकार.
बघा मी त्याचा आपण विचार केला तर जास्तीत जास्त बॅकफूटवर जाऊन चेंडूला खेळण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये तो सक्सेस देखील होताना दिसतोय. चेंडू देखील आपण बघितला बॅकफूट वरती गेला आणि चांगल्या प्रकारे त्याने फटका हा कन्वर्ट केला. यावेळेस मात्र जोर मध्ये चेंडू होता आणि या चेंडूला आपण पाहतोय सरळ पाठवलाय 6 धावांकरता. षटकार 6 धावा आणि या 6 धाव्यानिशी धाव फलक पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 13 धावा आलेल्या आहेत. सुरुवात खूप चांगली झाली होती, त्यानंतर मात्र आपण बघितलं जे थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं होतं. तेच कारण आपण पाहतोय की पुन्हा एकदा अमित स्ट्राईक वरती आला आणि त्यानंतर अमित त्याने एक चौकार एक षटकार ठोकलाय. 13 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी किरण भुजड आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. उचलला होता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. फुल टॉस चेंडू होता मात्र फायदा काही उचलता आलेला नाहीये. 2 धावा आणि या 2 धावेने धाव फलक 15 धावसंख्येवरती. आपण क्षेत्ररक्षण जर बघितलं तर डिफाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय हे तैनात केले गेले. त्यानंतर एक गली डीप गली पाहतो आपण. यावेळेस पाहतो आपण षटकार. जोर मध्ये हा चेंडू होता. स्लॉट मध्ये चेंडू आणि हा स्लॉट मध्ये चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. दोन षटकाचा आपण हा सामना पाहतोय आणि धाव फलक जर बघितलं जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न. ह्या वेळेस मात्र चांगली लेंथ इथे हाताळली गेली. ओ खूप सुंदर झेल इथे पकडला गेलाय आणि फलंदाज बाद. किरण आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अवलेस पाहते आपण. चांगला फटका ते खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा दीपक आहे त्या क्षेत्रामध्ये संघाचा संघनायक. चांगली फेकी झालेली आहे बघा. खूप चांगला थ्रो. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धाव्याने धाव फलक 22 या धावसंख्येवरती. 22 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे बघा. चांगला कमबॅक इथे या षटकामध्ये पुन्हा एकदा करत असताना किरण. प्रवीण याने देखील पहिल्या 3 चेंडूवरती एकच धाव खर्च केली होती. त्यानंतर आपण पाहतोय की किरण याने देखील आता मात्र षटकार लागल्यानंतर एकच धाव खर्च केलेली आहे.
एक सिंगल धाव आली आहे. धावफलक 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पंच काहीतरी इशारा करतायत. पंच यस 23 धावा धावफलकावरती लागले गेले. 24 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 12च्या सरासरीने या 22 धावा इथे पूर्ण करायच्या असतील गावदेवी स्पोर्ट्स शिल्लक तर ए या संघाला F1 कामगिरी त्याने करावी लागेल. आपण पाहतो की भरपूर ज्यांचे प्रेक्षक आहेत त्याचे सपोर्टर आहेत भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत त्याचा मॅच बघण्यासाठी. लोकल संघ आहे तेच आपण पाहतो की त्यांची पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. 23 धावा आणि 24 धावांचं आव्हान. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पहिला मॅच असेल आई जुदानी स्पोर्ट्स नागले एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा त्यानंतर MB स्पोर्ट्स बागपाडा त्यांच्या विरोधात असेल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा त्यानंतर इशिका स्पोर्ट्स तरखड त्यांच्यासोबत असेल ती म्हणजे कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा त्यांच्यासोबत टीम असेल एकविरा स्पोर्ट्स बेलकडी त्यानंतर दुधाई स्पोर्ट्स आसरोटी त्यानंतर साई माऊली कारखनपाडा गायत्री माता ससूपाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी असा उद्याचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. असे 12 संघ उद्याच्या दिवसामध्ये देखील इन ॲक्शनमध्ये या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. MB स्पोर्ट्स बागपाडा आयोजित ही स्पर्धा आजचा पहिला दिवस उद्याचा दुसरा दिवस उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला 12 संघ इन ॲक्शन इथे पाहायला मिळतील. सध्या तरी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 24 धावींची गरज आहे. जय गणेश गवलीपाडा आपण पाहू शकता की पुढच्या महिन्यामध्ये 2, 3, 4, 5 अशी याच मैदानावरती स्पर्धा आहे. जय गणेश गवलीपाडा या संघाने ती स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं काही एंट्रीज बाकी आहेत. प्रवेश नक्कीच अजून बाकी आहेत. कमी संघ त्यांना मिळाले आहेत. जर कुठला संघ इच्छुक असेल त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ह्याच मैदानावरती ती स्पर्धा असणार आहे. 2, 3, 4 आणि 5 तर कुठल्या संघाने जर त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण विशाल बरफ आणि राज उंबरसाडा यांच्यासोबत आपण संपर्क करा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 24 धावींची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. 12 चेंडू 24 धावींची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या तरी या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात. बघूया कुठपर्यंत हा सामना दोन्ही संघ घेऊन जात आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय थोडासा दूर चेंडू हाताला गेला होता. बॅट्समन पासून चेंडू थोडासा दूर ठेवला होता. निर्धाव चेंडू जे सांगता पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. थोडासा बॅडलाईटचा प्रभाव इथे जाणवायला जाताना दिसतोय. बेस्ट फटका झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. अमित बघा अमित वेगाने आला. कॉल दिला की हा झेल माझा आहे आणि झेल त्याने पकडलेला आहे. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला जातोय. पहिला गडी इथे तंबूच्या आशाला परततोय. नव्याने फलंदाज पाहतो आपण 1 डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. मिस्टर 360 अजय तुंबडा.
मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. 24 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. चेंडू टाकून सलेत 2, अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 10 चेंडू आणि या विजयासाठी या 24 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिलाच बॉल खेळायचा, स्वीप खेळायचा होता अजय याला, तर बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती, मात्र बॅट अँड बॉल कनेक्शन झालेला नाहीये. पहिले 3 चेंडू पाहतोय, कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. एक विकेट इथे आलेला आहे. 9 चेंडू 24 धावांची गरज. यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू आपण पाहतोय रिक्षा स्टँड मध्ये. 6 धावा, षटकार. बघा, षटकार आल्यानंतर जल्लोष देखील पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू आपण पाहतोय जे मैदानाच्या बाहेर स्टँड लावलाय, रिक्षा स्टँड, त्या रिक्षा स्टँड मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. तर षटकार आल्यानंतर थोडासा आवाज देखील पाहायला मिळाला जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून चाललेला आहे. चौकार, षटकार, त्यानंतर हा चौकार. बघा, पहिल्या 3 चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव आली नव्हती, मात्र त्यानंतर आपण पाहतोय अजय मिस्टर 360 त्याला का म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण तो पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हा फलक 10 धावसंख्येवरती, विजयासाठी अजून 14 धावींची गरज. या 2 मोठ्या फटक्याने थोडासा जो सामना आहे थोडासा सावरला गेलाय. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेंची गरज. नो बॉल, नो चेंडूची घोषणा इथे झालेली आहे. बघूया हा चेंडू कसला नो आहे. 1, 2, 3 पंचांनी 3 आकडे मोजलेले आहेत. बॅट्समनच्या मागे 3 क्षेत्ररक्षक हे तैनात केले गेलेत. तेच कारण आपण पाहतोय पंचांनी हा नो चेंडू. बघा, कर्तव्यदक्ष पंच आहेत. पंचांची नजर, घारीची नजर आहे, गरुडाची नजर आहे. लगेच त्यानं बघितलं की बॅट्समनच्या मागे 3 क्षेत्ररक्षक आहेत, हा लीगल चेंडू नाही आहे, आणि लगेच त्यांनी नो चेंडू घोषित केला. म्हणजे बोनस चेंडू असेल आणि या बोनसच्या स्वरूपात धावा देखील आलेल्या 3 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या, त्या म्हणजे 13. विजयासाठी अजूनही 11 धावींची गरज. पुढचा चेंडू हा फ्री हिट. जोरकस मारण्याचा प्रयत्न अपील झाली होती, यष्टांच्या समोर सापडला असता कदाचित, मात्र फ्री हिट होता. विकेट मिळणार नाहीये. प्रयत्न तर भरपूर चांगला झाला, मात्र षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक हे समाप्त झालेलं आहे. थोडंसं मित्रमैन महागडे षटक, जशास तसं उत्तर, कारण प्रवीण याने 13 धावा खर्च केल्या होत्या आणि विशाल याने देखील इथे 13 धावा खर्च केलेल्या आहेत. आपण बघितलं किरण याने 10 धावा खर्च केल्या होत्या. इथे 11 धावा करायच्या आहेत, कारण जी प्रथम फलंदाजी करत असताना जो बेनिफिट असतो 1 धावेचा, तो बेनिफिट इथे आहे चिंतामणी 11 उमेला फाटा या संघाकडे. बघा, सध्या तरी दोन्ही संघ समान स्थितीमध्ये आहेत. मात्र उमेला फाटा संघाने आपण जर बघितलं होतं की रनआउटच्या स्वरूपात एक विकेट गमावली होती, इथे कुठल्या प्रकारे विकेट गमावलेली नाही आहे. दोन्ही सलामीवीर, आणि हे सध्या तरी आपण पाहतो स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅटमध्ये आपण पहिल्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक बघितलं होतं. तब्बल 99 धावा. बघा, हे पुन्हा एकदा आपल्याला स्वतःला सिद्ध करत असताना ललित भोवर. बघा, कनेक्शन झालं, आणि ज्या प्रकारे कनेक्शन झालं होतं,
जो आवाज आला होता तो आवाज नक्कीच सांगून गेला होता की हा चेंडू आउट ऑफ द पार्क आहे, सीमारेषेच्या बाहेर. चला बाउंड्री पंच लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शतरक्षकाला मैदानाच्या बाहेर पाठवू नका. शतरक्षकाला मैदानाच्या बाहेर पाठवू नका. आपले जे बाउंड्री पंच आहेत षटकार आलाय आणि या षटकारांशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 19व्या धावसंख्येवरती विजयासाठी आणखीन 5 धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5 चेंडू आणि 5 धावींची गरज. अभलेस आवाज तर आलेला आहे. कमबॅक, हा कमबॅक करणं फार महत्वाचा होता आणि तो कमबॅक इथे केलेला आहे. एक सिंगल धाव आलेली आहे. धावफलक आपण पाहतोय. एक विकेट आलेली आहे. 19 धावा आपण पाहतो धावफलकावरती. अजूनही चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4 धावा करायच्या आहेत. 4-5 हे समीकरण. चला थोडासा स्पीडअप करायचा. आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. जो संघ जिंकेल त्यालाच मॅच खेळायचा आहे, लक्षात घ्या. तुम्हालाच बॅड लाईटचा इथे सामना करावा लागू शकतो. महेंद्र आपण पाहतोय नव्याने फलंदाज आतमध्ये इन झालेला आहे. जर का मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल, संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. बघा विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव असतो. जो नवीन बॅटर इन झालेला असतो तो थोडासा दबाव असतो. तो दबाव इथे जाणवतोय. आणि जर हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आलेला आहे म्हणजे आणखीन थोडासा दबाव इथे वाढला जातोय. चेंडू बाकी 3 धावा करायच्यात 5. बघा प्रत्येक चेंडूवरती समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय. कधी उमेला फटा संघाच्या बाजूने तर कधी शिलोत्र संघाच्या बाजूने. टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे.
व्हाईट बॉल इथं घोषित केलाय. धाव फलक 20 धावा. 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. मस्तक पे दस्तक. षटकार. हा मॅच इथे फिनिश केलेला आहे या षटकारांशी. चला यंग मराठा टीम कॅप्टन लगेच पाठवून द्या. चिंचोटी अक्षय चला धावत द्यायचं आहे टॉस करण्यासाठी. या सामन्याचा सामनावीर अजय राहिला. चला फटाफट हँडशेक करा आणि मैदान सोडा. चला फटाफट. चला कॅप्टन इथे आलेला आहे अक्षय. आपण धावत द्यायचा. पंच किती षटकाचा सामना? पंच मॅच 2 ओव्हर. यस थँक्यू. चला अक्षय फटाफट यायचं धावत यायचं आहे.